इयत्ता 5वी, कविता 24वी, कापणी. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवयित्री आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. शेत पिवय धम्मक आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत ये ठेवा पाजवूनी. पीक पिवय पिवय आली कापणी कापणी, हातामध्ये धराईये खाली ठेवा रे गोफणी. आता शेत पिवळे धमक झाले आहे म्हणजे काय मुलांनो? म्हणजे आधी हिरवेगार असलेले शेत आता सुकून पिवळे झाले आहे. हो, बरोबर. कवयित्री येथे म्हणत आहेत की शेतातले पीक पिवळे पडले आहे. आता कापणी करण्याची वेळ आली आहे. मनामध्ये हिम्मत बाळगा आणि इये म्हणजे धान्य कापण्यासाठी वापरायचे विळे धार देऊन तयार ठेवा. कवयित्री पुढे म्हणत आहेत की शेतातले पीक पिवळे म्हणजेच पिवळे पिवळे दिसत आहे, म्हणजेच धान्य पिकले आहे आणि कापणी करायची वेळ झाली आहे. आता राखण करण्याची जरुरी नाही, म्हणून आता गोफण बाजूला ठेवा. मुलांनो, गोफण म्हणजे पिकांची पाखरांपासून राखण करण्यासाठी दगड फेकायचे साधन होय. गोफण बाजूला ठेवून कापणी करण्यासाठी विळे हातात घ्या. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवयित्री आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. काप काप माझ्या या आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची आली डोयाले झापणी. आली पुढे रगडणी आता कापणी कापणी, खय करा रे तयार हाती घिसन चोपणी. शेतातल्या पिकांना धाटे म्हणतात. कवयित्री जणू त्या विळ्याला सांगत आहेत की हे माझ्या विळ्या, आता धाटे कापून काढ. कापणीची वेळ आलेली आहे. पिके कापून त्याची थाप म्हणजे रास रचून आता मी थकले आहे आणि थकल्यामुळे मला झोप यायला लागली आहे. कापणीनंतर कापलेल्या पिकांची रगडणी म्हणजेच मळणी करावी लागते. कवयित्री म्हणतात आता खळे म्हणजे खळे तयार करा. खळे म्हणजे कापलेल्या धान्याची मळणी करण्यासाठी तयार केलेली एक जागा होय. ही शेतातली जागा ठाकून ठोकून सपाट करतात. त्यासाठी जमीन चोपायला लाकडी चोपणी वापरतात. ही सपाट जड लाकडाची काव असते. खळे गुळगुळीत करतात. जमीन चोपून मग सारवून घेतात. मग धाटांपासून कणसे वेगळी करून ती खळ्यात पसरतात आणि त्यावर बैल गोल गोल फिरतात. बैलांच्या पायाखाली आल्यामुळे वजनामुळे कणसातील दाणे बाहेर पडतात. त्याला मळणी म्हणतात किंवा रगडणी असेही म्हणतात. मुलांनो, बहिणाबाई यांची ही कविता खानदेशातील अहिराणी बोली भाषेत आहे. या बोलीत ळ या अक्षराचा वापर केला जात नाही. म्हणूनच डोळा, डोया, पिवळे, पिवये, विळे, इये, खळे, खये असे शब्द कवितेत येताना दिसतात. तुम्ही अरे संसार संसार हे गाणं ऐकलं आहे ना? ते गीतही बहिणाबाई यांनीच रचलेले आहे.